Audio Jungle. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना तसेच भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड 6 या ठिकाणी भंगार विक्रीचा आरोप माजी कामगार यांनी केलेला होता आणि गाड्याची देखील अडवणूक केलेली आहे. नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी राहुल वाकुरे, तेरणा बचाव संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष. 2021ला हा तेरणा साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँकेनं 25 वर्षासाठी सगळा हिशोब करून भाड्यानं दिला असताना सुद्धा प्रत्येक वर्षी काही ना काय इकायचा जिल्हा मध्यवर्ती बँक प्रयत्न करते. मागं प्रयत्न झाला अख्खा कारखानाच विकून टाकू, पुन्हा प्रयत्न झाला रस्त्याच्या कडेची 100 एकर जमीन विकू, पुन्हा प्रयत्न झाला या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून की एक मिलच विकू, 2 मिल आहेत, पुन्हा प्रयत्न झाला भंगारच विकू. तुम्ही इकाईकीचा प्रयत्न करा, पण कायदेशीर बाजू सगळ्या पडताळून प्रयत्न करा. तांब्याच्या टाक्या जर तुम्ही पितळाच्या तांब्याच्या टाक्या जर तुम्ही लोखंडाच्या भावात विकत असताल तुमच्या चिरीमिरीसाठी, तर ही तेरणेचा सभासद कसा सहन करील? आता त्यांनी ही स्क्रॅप काढलेला आहे विक्रीला, त्याचं टेंडर झालं म्हणतात. पण तुम्ही व्यवस्थित तांब्याच्या टाक्याचं वजन करा. तांब्याचं सध्या काय व्हॅल्युएशन आहे? त्याचं 1700-1800 रुपये किलो तांबं आहे. मोड विकायची म्हणलं तर त्याची 900-1000 रुपये आहे. तुम्ही तांब्याचं जर पितळाच्या लोखंडाच्या भावात विकत असेल तर तेरणेचा सभासद होऊ देणार नाही. त्यांची जी टेंडर प्रक्रिया असेल त्यांनी रिटेंडर करावं आणि रिटेंडर करून व्यवस्थित आयटम रेट तांब्याच्या वस्तू तांब्याच्या भावात, लोखंडाच्या वस्तू लोखंडाच्या भावात विकाव्या. आणि ही पैसा जाणार आहे कुठंही तेरणेच्या 32,000 सभासदाला सांगावं. कारण 1960-65च्या टायमाला 2-2, 3-3 एकराचा दाम त्यांनी 1000 रुपयाचे शेअर्स घेतले. त्यावेळेस 200 आणि 250 रुपये एकर जमिनीचा भाव होता. 150 रुपये एक तोळ्याचा भाव होता. 7-7, 8-8 तोळ्याच्या किमतीच्या ह्याच्यात त्यांनी एक शेअर्स घेतले. त्यांना बी कळू द्या ही पैसे जाणार आहेत कुठं. आणि 127 कोटीचे 350 वसूल करायलेत. 350 वसूल करून बी अजून तुमचं कुबेरासारखं ऋण कधी फिटणार आहे आमचं तेरणेचं ही तरी सांगा. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित काय प्रक्रिया राबवित नाहो, रिटेंडर करीत नाहो, तांब्याच्या टाक्या तांब्याच्या भावात विकत नाहो आणि ही पैसा जाणार आहे कुठल्या खात्याला ही सांगत नाहो, आणि तुमच्या चिरीमिरीसाठी जर तुम्ही सभासदाचं मालमत्तेचं सार्वजनिक मालमत्ता आहे त्याचं सगळ्याला अधिकार आहे काय भावात विकायले काय, तर व्यवस्थित झाल्याशिवाय तेरणेचा सभासद, तेरणा बचाव संघर्ष समिती, कामगार ही तुम्हाला एक वस्तूही विकू दिली जाणार नाही. 4 वर्ष झालं कारखाना चालू होऊन त्यावेळेस जिल्हा मध्यवर्ती बँकेने येऊन कामगाराला शब्द दिलता की तुमचं कारखाना चालू झाल्या आम्ही काय असेल ती फंड पगारी सगळं देऊ. 4 वर्षात एकही तुकडा कामगाराला भेटलेला नाही. माझी कामगाराला त्याचा विषय मार्गी लावायचा आणि पुन्हा तुम्ही विक्रीचा प्रयत्न करायचा. बळाचा वापर करायचा नाही. बळाचा वापर केला तर सभासद कामगार ही तर गेटवर झोपतील, लोकशाही मार्गाने तुम्हाला विरोध करतील. या कारखान्यातील भंगार विक्री करत काढत आहेत. एक प्रकरण कधी उघडकीस आलं? इथं गाड्या भरायला आल्यावरच आम्हाला कळालं की इथलं भंगार इकलंय. आम्ही विचारलं बाबा इकलंय कसं इकलंय, ना आम्ही गुत्तच दिलंय. जसं बाजारात एखाद्या मिरचीचं पोतं ही पोतं 3 वाटाची माती आहे 150 रुपयाला पोतं, तसं असतंय का? सार्वजनिक मालमत्ता आहे. तांब्याची किंमत तांब्याच्या ह्याच्यात तुम्ही धरा ना. तांब जर तुम्ही लोखंडाच्या किमतीत विकायला तर कसा सभासद होऊ देईल? बरोबर आहे का? काय मागण्या आमची मागणी एकच राहणार, जोपर्यंत तुम्ही सगळं संचालक DCCच्या संचालक मंडळानं आतापर्यंतचा झालेला सगळा व्यवहार तेरणेच्या सभासदाला सांगावा. आता झालेला स्क्रॅपचा व्यवहार सभासदाला सांगावा. केवढ्याला ऐकलंय, कसं ऐकलंय आणि ही पैसे कुठल्या खात्यात कसे जाणार आहेत हे आमच्या सभासदाला सगळ्याला सांगावं आणि पुन्हा करावं. अन्यथा एक तुकडाही तुम्हाला ऐकू दिला जाणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.